आणि आता पुढली बातमी आहे राज्यातील दुष्काळासंदर्भातली, कारण राज्यावरती दुष्काळाचे ढग दाटलेले आहेत. जलसाठे कोरडे ठाक पडलेले आहेत. विहिरींनी अक्षरशः तळ गाठलाय. तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये पाणी कपातीची टांगती तलवार आहे. संभाजीनगरमध्ये देखील दुष्काळाची भीषण स्थिती आहे. माणसांसोबतच जनावरांनाही दुष्काळाचा चटका सहन करावा लागतोय. जनावरांचा चारा खरेदी करण्यासाठी एका कुटुंबानं दागिने गहाण ठेवले, तर तिकडे सांगलीच्या जतमधील गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. खपाटीला गेलेलं पोट, पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात फोडलेला हंबरडा, चारा नसलेली दावण, ही दृश्य मराठवाड्यातील दुष्काळ किती भीषण आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळेतल्या जनावरांनाही दुष्काळाचे चटके जाणवत आहेत. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या या जनावरांचे हाल नलावडे कुटुंबाला पाहवत नाहीयेत आणि म्हणूनच या सोन्यासारख्या जनावरांसाठी त्यांनी अंगावरचे दागिने गहाण ठेवले आणि जनावरांसाठी चारा खरेदी केला. 1 मेला माझ्या मुलाचं लग्न झालं यावर्षी आणि त्या लग्नाच्या विधीमध्ये जे काही सुवर्ण केलं होतं ते सर्व आम्ही 19 मेला गहाण ठेवून बँकेत ठेवलं आणि त्या पैशाचा आम्ही चारा 1 महिन्यापासून पुरवतो. सरकारी अनुदान काहीच नाही आणि आमचं घरात सोनं ठेवण्यापेक्षा काही उपाशी ओरडतात ना दारात, त्यामुळे आम्ही ते सोनं द्यायला हो म्हटलं. त्याबद्दल मला काहीच नाही वाटलं, कारण की गोमातेपेक्षा आपलं सोनं थोडं इम्पॉर्टंट काहीच नाही ना. होतं नव्हतं तेवढं सगळं गहाण ठेवून खरेदी केलेला चाराही आता 2 दिवसात संपेल. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न आहेच. तर गोशाळेतली शेकडो जनावरं सांभाळणं या दुष्काळात कठीण झालंय आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर आपल्या समोर असलेली ही दावणी चाऱ्याविना ऊस पडली. ती भरणं आणि मुक्या जनावरांची भूक भागवणं आपल्या हातात आहे. तर चला पुढे येऊया आणि या गोशाळेला चारा देऊन जनावरांचं जगणं देखील दुष्काळामध्ये सोपं करूया. दुष्काळाचा मुद्दा आता राजकारणाच्याही केंद्रस्थानी आलाय. केवळ घोषणा आणि मूर्ख बनवण्याचं शेतकऱ्यांना काम एवढं सुरू आहे आणि ते टेंडरबाज सरकार टेंडर काढण्यामध्ये व्यस्त आहे. विशेष परवानगी मागून तुम्ही 25,000 कोटीचे टेंडर काढू शकता आणि मग हे काढायला याला शेतकऱ्याला मदत करायला तुम्ही परमिशन घेऊ शकत नाही. म्हणजे हा दुपट्टीपणा आहे. मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत आणि मंत्री विदेशात आहेत. आज ही जी काही परिस्थिती आहे, ना पिण्याचं पाणी, ना जनावरांना चाऱ्याचं पाणी, जनावरांना चारा, आणि अशा परिस्थितीमध्ये जनता बेजार आणि सरकार आरामात. एकीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाने मात्र नकार दिलाय. सरकार आचारसंहितेच्या कचाट्यात आणि शेतकरी नुकसानाच्या जबड्यात अशीच काहीशी स्थिती सध्या निर्माण झालीय. बरं, दुष्काळ काही एका विभागात आहे का? तर असं नाहीये. तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यालाही दुष्काळाचे चटके जाणवत आहेत. जत तालुक्यातील पूर्व भागातल्या 73 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. 73 गावांमधील 533 वाड्या वस्त्यांवर रोज 97 टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मी प्रशासनाला या निमित्तानं एवढंच म्हणेन की लवकरात लवकर ते टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर या दुष्काळी तालुक्यातल्या या जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हंडाभर पाण्यासाठी टँकरची तासनतास वाट पाहावी लागते. यावेळी पिण्याचं पाणी कसं बसं मिळतं, पण जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न तसाच राहतो. यासाठीच विभागात चारा छावणी सुरू करावी अशी मागणी आता होतीये. छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत आमच्याकडे काही अर्ज आलेले आहेत. त्या अर्जाच्या संदर्भात आपण सर्व तलाठी, मंडळाधिकारी आणि जे स्थानिक स्तरावरील आमची यंत्रणा आहे
त्यांच्यामार्फत आपण तपासणी करून त्याचा अहवाल आपण 1 ते 2 दिवसामध्ये शासनास पाठवत आहोत. दुष्काळाची दाहकता वाढतीये, जलसाठेही तळ गाठतायत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच, सोबतच मुक्या बिचाऱ्या जनावरांचे चाऱ्या वाचून हाल होत आहेत. आता हे चित्र बदलण्यासाठी शासन पातळीवरून काही प्रयत्न होतात की मग वरुण राजाच कृपा करतो हे पाहावं लागेल. सांगलीहून कुलदीप मानेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.